त्याच्या 9व्या वर्षापासून हे करते मी. एखादा विद्यार्थी असेल, त्याला त्याचं काहीतरी करिअर करायचं आहे समजा, तर अशा कुठल्या विद्यार्थ्याला तुम्ही मदत केलेली आहे की ज्याच्या करिअरमध्ये त्याचा फायदा झालेला आहे? तर फेस रिडिंगच्या अशा कुठल्या गोष्टी असतात समजा की त्या तुम्ही सांगू शकतात की नॉर्मल माणसाला पण समजतील? ते फिजिकल अट्रॅक्शन आहे का ते एकमेकांविषयी खरंच प्रेम आहे, ते दोघांनी पण जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यांना सांगितलं होतं की लग्न करूच नका, संसार सुख नाहीये, किंवा जमिनीखाली काही आहे का, पाणी लागणार आहे का नाही, पेट पाळावं का नाही हे मी सांगू शकतो. पण अध्यात्मामध्ये तेवढी ताकद आहे. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते पण एखादी शब्द सांगायची राहून जाते किंवा काहीतरी भांडण झालेलं असतं, तर तसं काही तुम्ही त्याच्यात मदत करू शकता? वडिलांना आम्ही प्रॉपर प्लॅनचेट करून बोलावलं. बापरे. म्हणजे ते प्लॅनचेट करताना सगळ्यांना इतकं जाणवलं ते व्हायब्रेशन्स. आता फर्स्ट टाइम मी तुम्हाला भेटलोय समजा, तर माझ्या बाबतीत अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला असं सांगावीशी वाटते, ते आपण लाईव्ह सगळ्यांसमोर करतोय? म्हणजे मला तरी असं फार वाटलं, म्हणजे तुमच्याकडे बघून कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाहीये तुम्हाला, आणि म्हणून तुम्ही असं हटके काहीतरी करायचं होतं. फायनान्शियली मदत कोणालाही जास्ती करू नका, फसवणार किंवा दिलेले पैसे न येणं अशा गोष्टी होणार तुमच्या आयुष्यात जर तुम्ही इमोशनली गेलात तर. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहेत सुचिता गोडबोलेजी, आणि आजच्या एपिसोडचा आपला टॉपिक आहे दिव्यदृष्टी. आता याच्यातून अनेक गोष्टी तुमच्या मनात आल्या असतील, म्हणून टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट या टॉपिकला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवरती हे जे काही टॉपिक्स आहेत ते एकदम डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि आपण एकापेक्षा एका गेस्टला या चॅनलवरती बोलवणार आहोत. म्हणून त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर सुचिताजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू मला बोलवलं आणि संधी दिली तुमच्या समोर बोलण्याची. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी पुण्याची आहे, BCom झालेलं आहे माझं गरवारे कॉलेजमधनं, आणि माझे वडील ॲस्ट्रॉलॉजर होते. कुंडलीवरनं त्यांचे प्रेडिक्शन्स वगैरे सांगायचे ते. ओके. तर त्यांच्या हे लक्षात आलं की अशी काही विद्या माझ्याकडे आहे, आणि मग त्यांनी हळूहळू डेव्हलप केली ती. बसवायचे मला ते, आणि मग त्याच्यावरनं ते सांगायला लावायचे मला. पण लहान होते मी, वयाच्या 9व्या वर्षापासून हे करते मी. पण ॲज अ प्रोफेशन मी साधारण 2099 सालापासून सुरुवात केली त्याची. 25 वर्ष झालेली आहेत, आणि खूपच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज जो पहिला क्लायंट माझ्याकडे होता तोही आज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. वेळोवेळी मला विचारत असतात त्यांच्या अडचणी, आणि मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करत असते. ओके. पण मग जे लोक समजा पहिल्यांदा तुम्हाला पाहतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही त्यांची कशा पद्धतीने मदत करू शकतात? सगळ्या पद्धतीने मदत करता येते. अशी ही विद्या आहे, ही कुठेही शिकलेली नाही. कुठली विद्या एक्झॅक्टली? ही इंट्युशन म्हणू शकता, की जे सगळ्यांमध्ये असतंच थोडंफार. माझ्यामध्ये थोडं मे बी जास्त असू शकतं, म्हणून त्याला आपण दिव्यदृष्टी असं म्हणतात. पुढे काय होणार आहे एखाद्याच्या आयुष्यात, एखाद्याच्या मॅरिड लाईफमध्ये, करिअरमध्ये, किंवा कोणाचं स्पिरिच्युअल आहे, सगळं सांगता कोणत्याही विषयावरती ह्याच्यावरती उत्तर मिळू शकतं. असं क्वचितच झालेलं आहे की उत्तर मिळत नाही, असं होतच नाही. 99.99% मिळतंच उत्तर. पण मग आता नॉर्मली कसं असतं की समजा आपण एखाद्या ब्राह्मणाकडे गेलो, ज्योतिषाकडे गेलो, की तो आपली बर्थ डेट मागतो, बरोबर, कुठं जन्म झालाय ते विचारतो. मग तुमच्या केसमध्ये कसं आहे की म्हणजे तुम्ही कसं भविष्य सांगता? माझ्या केसमध्ये मला माणूस लागतो, त्याचा चेहरा महत्त्वाचा आहे. हे माझं जे आहे ते फेस रिडिंग आहे, प्लस ऑरा रिडिंग आहे,
आणि इंट्युशन आहे. असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे हे. ओके. माणूस महत्त्वाचा, त्याची डेट ऑफ बर्थ मी विचारतेच, कारण साधारण वयाचा अंदाज यावा म्हणून. पण ती खरी असो नसो मला काही फरक पडत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणजे अडचण असते की त्यांना जन्माची वेळ माहिती वेळ नसते. पण वेळ तर लागतच नाही मला फक्त जन्मतारीख लागते. ती सुद्धा खरी नसेल तरी मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त माणूस मात्र लागतो, म्हणजे तो त्याचा स्वतः चेहरा हजर असला तो पाहिजे का? स्वतः लागतो, हजर लागतो, ओके. त्याच्याशिवाय नाही. पहिलं माझं फेस टू फेसच होतं, पण आता हे करोना नंतर मी फेस टू फेस पूर्ण बंद केलंय. आता फक्त ऑनलाईन आहे. हम्म. व्हिडिओ कॉल असतो, अपॉइंटमेंट प्रॉपर अपॉइंटमेंट घ्यायला लागते प्रायर, आणि मग आपलं सेशन सुरू होतं. ओके. आणि मग मी पहिल्यांदा त्यांचं नाव, फॅमिली बॅकग्राऊंड किंवा व्यवसाय आहे, नोकरी आहे, शिक्षण आहे, घरात कोण कोण आहे हे सगळं विचारते, आणि मग त्याचा प्रॉब्लेम समजून घेते, आणि मग तो सांगायला लागल्यावरच मग मला उत्तरं येत असतात ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. ओके ओके. म्हणजे ते आज मलाही नाही माहिती कसं येतं ते, पण मग येतं. याच्यासाठी तुम्ही काही अशी स्पेशल साधना वगैरे करतात की काय? माझे सद्गुरू आहेत धर्माधिकारी म्हणून, त्यांची उपासना आहे आमची 2 वेळेला, तेवढी करते मी. आणि स्वामी समर्थांचं आहे माझं, त्यांचा तारक मंत्र वगैरे, ओके. त्याचा जप वगैरे असतो. हां हां. हे ओके. पूर्ण आध्यात्मिक आहे. हां हां. इथे तंत्र मंत्र असं काहीही नाहीये, किंवा जादू टोणा वगैरे असं काहीही नाहीये. फक्त तुमची ऐकण्याची पण तयारी हवी, कारण मलाही माहिती नसतं तुम्ही सांगेपर्यंत की ते प्लस आहे का मायनस आहे. बरोबर. ऐकायची तयारी हवी. हो, ते फार पण- महत्वाचं आहे. हां. आणि लोकांना ते जमत नाही, काही लोकांना. मग मी त्यांना अगोदर विचारते की असं असं काही तयारी आहे का नाही तुमची ऐकायची, हम्म. तरच आपण पुढे जाऊया. बरोबर. ते म्हणाले नाही तर मग मी सोडून देते. कारण ना तेवढी पण- ऐकायची क्षमता पण पाहिजे ना हो, माणसाची. क्षमता पण पाहिजे. पण असं आहे, मी नाही सांगितलं ना तर थोडा त्रास होतो मग मला. ओके. समजा एखाद्याचं निगेटिव्ह आहे हां, हां, किंवा हां. पॉझिटिव्ह आहे, बरोबर. ते सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडत, असं आहे. बरोबर. पण समोरच्यांची परमिशन नसेल तर मग मी नाही सांगत. ओके. त्याच्यानंतर आता मुलांच्याच बाबतीतला विषय निघालेला आहे की सर समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याला त्याचं काहीतरी करिअर करायचं आहे समजा, तर अशा कुठल्या विद्यार्थ्याला तुम्ही मदत केलेली आहे की ज्याच्या करिअरमध्ये त्याचा फायदा झालेला आहे? माझ्याकडे एक मुलगा यायचा, तो साधारण 8वी-9वीला होता तेव्हा. हां. तर ड्रॉइंग वगैरे त्याचं चांगलं होतं, पण त्याच्या वडिलांची इच्छा होती की इंजिनियर वगैरे व्हावं त्यांनी, म्हणून त्यांनी त्याला इंजिनिअरिंगला घातलं. पर्सेंटेज कमी होते तरी पण डोनेशन देण्याची ऐपत होती, त्यामुळे त्यांनी ते दिलं. हम्म. पण फर्स्ट इयर असं बसं केलं त्यांनी, पण सेकंड इयरला काही त्याला जमलं नाही. मग वडिलांनी ठरवलं की जाऊ दे, आता त्याला जमतच नाही आहे तर मग आपण शिफ्ट करूया. मग त्यांनी फाईन आर्टला वगैरे ॲडमिशन घेतली, आणि आज तो छान चित्रकार आहे, मोठा झाला आहे, आणि चांगलं नाव आहे त्याचं. अरे वा. आणि आणि असा फायदा झाला. पण हे त्यांनी सुरुवातीलाच ऐकलं असतं तर त्याची 2-3 वर्ष वाचली असती, 2 वर्ष वाचली असती. बरोबर. पण काही वेळेला असं असतं ना, जिद्दीपणा असतो, किंवा असं पटकन विश्वास ठेवला नाही जात ठेवत. नाही. हां. आणि हे थोडं विश्वास पण पाहिजे. आपण जसं एखाद्या डॉक्टरकडे जातो, विश्वास नसेल तर डॉक्टरच्या मेडिसिन पण काम नाही करणार. हम्म. सेम असंच आहे की तुम्ही विश्वासाने या, विश्वास ठेवला ना, तुम्हाला 100 नाही 200% रिझल्ट मिळतात. ओके. आता मध्येच तुम्ही फेस रिडिंग बद्दल पण बोलला होता. हो. तर फेस रिडिंगच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की त्या तुम्ही सांगू शकतात की नॉर्मल माणसाला पण समजतील? समजा एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की असं असलं की असं होत. हो, आता आहेत अशा 2-3 गोष्टी. म्हणजे डोळे बारीक असतील तर थोडा तो माणूस लबाड असतो. ओके. फोरहेड मोठं असलं की तो लकी असतो. पण त्याची आपण म्हणू सक्सेसची सुरुवात ही
32 नंतर होते, उशिरा होते. ओके. लग्न पण उशिरा होऊ शकतं ह्या एजमध्ये. हनवटीच्या मध्ये एखादा असं हे असेल, गॅप असतो, तर ह्या लोकांना सक्सेस असतो पण मॅरिड लाईफमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. डिम्पल असेल गालावरती वगैरे, तर त्या लोकांचं आयुष्य चांगलं असतं पण करिअर नसतं, स्वतःची हुशारी असून सुद्धा. नंतर अजून आपण असं म्हणू, अंगावर खूप केस असतील तर एक ना एक दिवस तो माणूस श्रीमंत होतोच होतो. हो, म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत की आपण लगेच आपल्याला ती कनेक्ट होऊ शकतात अशी. येस. म्हणजे अमिताभ बच्चन सर आहेत किंवा अजून अंबानी आहेत, खुद्द अंबानी सर आहेत. अशी मोठी उदाहरणं घेतली की ते बरोबर कनेक्ट होतं लगेच. आता थोडंसं रिलेशनशिप बद्दल आपण बोलूयात की आजकाल लोकांचे रिलेशनशिप जास्त टिकत नाही. हो, लवकरच ते खराब होतात. तर याला आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो? समजा काही केस स्टडीज तुम्ही म्हणजे शेअर करू सगळ्यात शकता? पहिल्यांदी ना, ते फिजिकल अट्रॅक्शन आहे का ते एकमेकांविषयी खरंच प्रेम आहे, ते दोघांनी पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते नुसतं आजकाल फिजिकलच वाटतं जास्त आणि म्हणून ते मॅक्झिमम डिवोर्स होतात, पटत नाही. ही मेन गोष्ट आहे. समजून नाही घेत एकमेकांना अंडरस्टँड करणं, प्रॉब्लेमला असतो तेव्हा सपोर्ट करणं, सपोर्टिंग नेचर हवा, तो खूप कमी झालेला आहे. आणि मेन म्हणजे ते अट्रॅक्शन आहे ते आधी चेक केलं पाहिजे. ओके. आणि तुम्ही कशा पद्धतीने लोकांना मदत केलेली याबद्दल? एक असं मुलगा होता की जो नेहमी यायचा माझ्याकडे. काय म्हणूया आपण, तो बागलामुखी किंवा काय असं त्या साईडचा होता तो. त्याला त्यांच्या शाखेतलीच मुलगी करायची होती. तर मी त्याला म्हणलं होतं उशिरा आहे पण अतिशय चांगली मुलगी मिळेल, शिकलेली आहे आणि नोकरी करणारी असेल. पण काही केल्या त्याला ती मिळत नव्हती. आणि वयाच्या साधारण 32-32.5ला त्यांच्याच फॅमिली फ्रेंडच्या थ्रू एक स्थळ आलं आणि ती मुलगी इंजिनियर आहे, तो स्वतःही मुलगा इंजिनियरच आहे. आणि त्याला मॅच झाली, कुंडली बघितली, माझ्याकडे बघितलं, झालं. पण तो थांबला. पण त्यांनी त्यातनं मला काय आवडलं की त्यांनी कुठली गडबड नाही केली, विश्वास ठेवला. हा, तो त्रास देत होता मला, काय हे 6 महिने झाले, 8 महिने झाले, अजून नाही. मी म्हटलं थांबा थोडं, मला दरवेळेला हेच दिसतंय की असंच होणार आहे, वेळ लागेल. थोडंसं मागे पुढे होतं पण तसंच झालं. आता त्याला बाळसुद्धा झालंय, मुलगा सुद्धा झालाय. आणि एखादी अशी धक्कादायक घटना की? धक्कादायक आहे ना. पहिलं मी ते ॲक्सिडेंट सांगितलं, ते शॉकिंग होतं. दुसरं, आमच्याकडे एक माणूस होता, कोणाचं नाव नाही मी घेऊ शकत इथे. तर त्यांना सांगितलं होतं की लग्न करूच नका, संसार सुख नाहीये. तरी सुद्धा त्या माणसाने लग्न केलं. म्हणजे वयाच्या जवळजवळ 40-42ला लग्न झालं त्याचं. 6 महिने, वर्षभर चाललं ते. आणि नंतर त्याची बायको जी सोडून गेली ती गेलीच. पण मग समजा एखादी गोष्ट आपल्याला समजली, याच्यावरती आपण उपाय नाही का सांगू शकत? उपाय सांगते ना मी. म्हणजे मी म्हणलं ना, पण एखाद्याचं जर ते असेलच ना, तर उपायही काही उपयोगाचे नाहीयेत उपयोगाचे. मी म्हटलं तसं पर्सेंटेज कमी होतं, तुम्ही अवॉइड नाही करू शकत ते. पण पर्सेंटेज जरी कमी झालं तरी खूप वेळेला फायदा होतो. म्हणजे आत्ताच एक अशी केस आली माझ्याकडे की अगदी 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. 9 वर्षाचा मुलगा आहे, खेळता आहे आणि अचानक त्याला पोटदुखी झाली आणि उलटा जुलाब झाला आणि चक्कर येऊन पडला. मग ती केस माझ्याकडे आली. त्यांना मी सांगितलं की हे ब्रेनशी रिलेटेड आहे. तोवर त्यांनी सगळे रिपोर्ट केले होते पण ब्रेनचा नव्हता केला. मग त्याच्यानंतर त्यांनी ब्रेनचा MRI वगैरे केला. त्याच्यामध्ये कळलं
की तो ब्रेन हॅमरेज एक नर्व आहे ती थोडीशी डॅमेज झाली. मग त्याच्यावर त्याचा उपचार झाला. आता तो बऱ्यापैकी बरा आहे. पण कळलं पण असतं त्यांना, पण थोडं उशिरा कळलं असतं. समजा मेडिकली असं होतं, ट्रायल अँड एरर असते. डॉक्टर लोकही काही असं हे नाही घेत, परमेश्वर नाही घेत. तेही असंच एक्सपेरिमेंट करतात. एक्झॅक्ट गोष्ट समजणं पण महत्वाचं आहे. आणि मग लगेच केलं त्यांनी, त्याच दिवशी केलं. त्याच्यामुळे लगेच त्यांचं ऑपरेशन झालं. हळूहळू रिकवर होतोय तो आता. ओके. आता हे तर झालं, समजा तुम्ही हे एक्सपिरियन्सेस सांगितले. पण मग बऱ्याच वेळेस कसं होतं की एखाद्याला समजा बोलताच येत नाही. कारण जर तुम्ही म्हणताय की तुम्ही जन्मतारखेच्या विना जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, तर असे काही लोक असतात की समजा लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसंही म्हणू शकतो आपण, किंवा एखाद्याला अडचण असेल पण त्याला ती व्यक्त करता येत नसेल, तर तसं काही तुम्ही करू शकतात का? नाही केलं असेल तर एखादी केस स्टडी समजा. आत्ता मागच्या आठवड्यातच एक मुलगी आहे जी 7 वर्षाचीच आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सेटल्ड आहेत ते. तर त्यांनी मला विचारलं की ह्या मुलीचं काय पुढे भविष्य आहे किंवा काय. तर त्यांना मी सांगितलं की थोडंसं अडचण राहील, परंतु असंच राहणार आहे, तुम्हालाच सांभाळायचं आहे तिला. फक्त असं आहे की कुठल्याही पद्धतीने हानिकारक कोणाला होईल असं नको आहे, म्हणून मी त्यांना सजेशन दिलं आहे की अशा एखाद्या सेंटरमध्ये ठेवा तिला. कारण ती व्हायलेंट होते खूप जास्त, म्हणजे चावते, केस ओढते, गळा दाबते. आई वडिलांना पण सांभाळणं मुश्किल आहे ना अशा मुलांना. त्यामुळे मग मला तसं त्यांना सांगायला लागलं की नाही, थोडे दिवस तरी तुम्ही तिला लांब ठेवा, काही इलाज नाही आहे त्याला. मग आता ठेवणार आहेत ते. पण ह्याचा फायदा एवढाच होणार आहे की नंतर ती शांत होणार आहे. 13-14 वर्षानंतर थोडीशी मॅच्युरिटी येईल तिला, मग एवढा व्हायलेंटपणा नसेल तिच्यामध्ये. पण तेव्हा त्यांना मी सांगितलंय पुन्हा घरी घेऊन या. ओके. म्हणजे तेवढा टाइम त्यांना जाऊ द्यायचा आणि नंतर मग गोष्टी ठीक पण होतील. आपण ठीक होणारच आहे, प्रश्नच नाही. पण आई वडिलांना सांभाळायचं आहे काहीही झालं तरी. पण ह्या मुलांही मुलं नशीब घेऊन येतात. आई वडिलांना समृद्ध बनवतात सगळ्या अर्थाने, त्यामुळे ते तेवढं अफोर्ड करू शकतात. पण मग हे मला नाही समजलं, तिला बोलता येत नव्हतं का की काय अडचण? मेंटली रिटायर्डेडच होती, बोलता येत नव्हतं, व्हायलेन्स होता, बोलता येत नाही, काही समजतच नाही त्या मुलीला. ओके. म्हणजे आपणच सगळं समजून तिचं करायचं. अशा एज मध्ये काय करणार आई वडील. बरोबर. पण मग इथे एखादं हे नाही का एक्झाम्पल, समजा की एखाद्याने काही धोका दिला असेल आणि तुम्ही त्याला सांगितलं की बाबा तो व्यक्तीपासून थोडस लांब राहा, किंवा असं एखादी आहे का एक्झाम्पल? 2 मैत्रिणी होत्या खूप लहानपणापासून कॉलेजमध्ये, शाळेमध्ये सगळीकडे एकत्र होत्या. तर क्लायंटच आहेत माझ्या त्या. तर आल्या होत्या माझ्याकडे. पण मला असं नेहमी वाटायचं की ह्या लेडीपासून दुसऱ्या लेडीला प्रॉब्लेम होणार आहे. मी त्यांना वेळोवेळी सांगितलं सुद्धा होतं, पण त्या म्हणायचं जाऊ दे, माझी मैत्रीण आहे, विश्वास आहे आणि सगळं ओपन आहे, सगळं दोघींचं लाईफ एकमेकांसोबत. पण एक दिवस असा झाला की त्यांना त्या दुसऱ्या लेडीनी फसवलं म्हणजे दुसऱ्याचं तिसऱ्याला, तिसऱ्याचं चौथ्याला असं सांगण्याचा त्यांचा स्वभाव होता. आणि मग ते फार अगदी आपण म्हणून अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण फक्त मित्रमैत्रिणींशी शेअर करतो. मग त्या असं सगळ्यांना माहिती पडलं, हे त्यांना माहिती पडलं आणि मग तिथून त्यांची मैत्री संपली. पण हे मी त्यांना अगोदरच सांगत होते की तुम्ही सावध राहा पैशाला धरून. खूप त्या लेडीनी त्यांना हे काय म्हणू आपण की फसवलं असंच म्हणता येईल. पण त्या इतक्या चांगल्या आहेत की त्यांनी म्हटलं ठीक आहे, माझं देणं होतं, मी दिलं तिचं. म्हणजे असे पण लोक असतात. ओके.
आता हे झालं समजा माणसांबद्दल, हम्म. पण जर समजा आता एखाद्याला बिझनेस करायचा आहे हो. किंवा त्याचा जो बिझनेस असेल तो चालत नाहीये, हो. तर तशी एखादी काही केस स्टडी वगैरे आहे का? एक सुरतचा माणूस होता, त्याचं कपड्याचं दुकान आहे. तर मी त्याचा फोटो वगैरे मागितले होते दुकानाचे वगैरे. हम्म. तर तिथे त्याचं गल्ला असतो ना, आपण पैसे ठेवतो, ती दिशा फक्त थोडीशी मला असं वाटलं की बदलायला हवी. तर मी त्याला त्याप्रमाणे गाईडलाईन केलं, त्यांनी ते बदललं. फार काही मेजर चेंजेस नव्हतेच ते, पण त्याच्यानंतर त्यांची आज 3 ते 4 दुकानं सुरतमध्येच झाली. आता तो होलसेलरकडे म्हणजे होलसेलरच्या दुकानाकडे पण गेलेला जातो आहे. रिटेलर होता, आता होलसेलर आहे. अरे वा. वास्तू आहे, जमीन आहे किंवा जमिनीखाली काही आहे का, पाणी लागणार आहे का नाही, असं बारामतीमध्ये आम्ही स्वतः जाऊन केलेलं आहे. आणि तिथे 15 ते 20 फुटावरती पाणी लागलं आहे ते. अरे वा. पण ते शोधायला लागतं, वेळ लागतो त्या गोष्टीला. तुमच्याकडे पेशन्स हवा. थोडा टाइम दिला पाहिजे. हो. आणि यांचा शेतकऱ्यांना पण खूप फायदा होतो ना. स्वतःच्या शेतात पाणी असेल तर त्याचा खूप फायदा होतो. किंवा त्या जमिनीमध्ये कोणतं लावावं, पीक कुठलं चांगलं येऊ शकतं ते समजू शकतं. ओके. असं एक जण आहेत की त्यांना मी गुलाबाचं लावायला सांगितलं. आधी होतेच त्यांचे वेगळी झाडं अशी, पण गुलाबाचं नव्हतं. पण त्यांना सांगितलं, आता ते त्याचा गुलकंद करून विकतात. अरे वा. एवढं मोठं त्यांना ते मार्केट मिळालं. आणि आता ते एक्सपोर्टसाठी पण जाणार आहेत. बरे. हो. म्हणजे अशी कुठलीही बाजू नाहीये खरं तर, की जे कळू शकत नाही आपल्याला. लिमिटेशन नाही. लिमिटेशन नाही आहेत. ओके. आता लिमिट म्हणजे याच्यावरूनच एक किस्सा आठवला. समजा आता आमच्याच मागे नाही, आमच्या घरात एक चोरी झाली होती. हां. तर बऱ्याच किंवा चोरीच्या घटना होतात किंवा एखाद्या व्यक्तीलाच कोणतरी किडनॅप करतं म्हणा, असं पण म्हणू शकतो आपण. किंवा एखादा व्यक्ती कधी कधी घर सोडून चालला जातो. मग एखादा किंवा प्राणी असेल घरातला, आपला पेट वगैरे, तर मग याच्याशी रिलेटेड तुम्ही काय मदत करू शकतात का? पेटशी रिलेटेड नाही, पण तुम्ही पेट पाळावं का नाही हे मी सांगू शकते. ओके. मासे पण काही लोक पाळतात, कासव पाळणारे लोक आहेत की त्यांना ते समृद्धीचं लक्षण वाटतं. पण काही जणांना ते सूट होतच असं नाही, ते मी सांगू शकते. आहेत असे काही 2-3 जण की त्यांच्या घरामध्ये पेटही आहे, मासे पण आहेत, कासव सुद्धा आहे. आणि बिझनेससाठी चांगलं असतं ते, पण सगळ्यांना सूट होतं असं नाही. ते डिपेंड्स, पर्सन टू पर्सन ते बदलतं. ओके. पण मग चोरीचं आपण राहिलं समजा, चोरीबद्दल वगैरे काय आहे? हो, चोरीचं पण अळू शकतं. आत्ता रिसेंटली जे घटना घडली आहे, औंधमध्येच राहतात ते लोक, म्हणजे गावाला गेलेले होते ते. आणि त्यांच्या आई लग्न कार्यामुळे त्यांनी कॅश आणि सोनं वगैरे लॉकरमधनं आणलेलं होतं. आणि मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं की मोठा फटका बसणार आहे, काळजी घ्या. ठीक आहे, त्यांनी घेतली, पण त्यांना काय माहिती की असं काही आपल्या घरामध्ये चोरी होणार आहे वगैरे. पण मी त्यांना हेही सांगितलं होतं, जरी ते झालं तरी तो फटका रिकवर पण होणार आहे. तर तसंच त्यांच्या घरात चोरी झाली. पण एक आहे की लगेच ते पोलीस स्टेशनला गेले, इन्क्वायरी झाली आणि ते विकायच्या आत ते सापडलं सुद्धा. हे महत्त्वाचं आहे की किती तुम्ही ॲक्शन प्रॉम्प्ट करता तर ते मिळू शकतं. पण आता खूप महिने झाले, मग ते अवघड होतं सापडवणं, किंवा त्याच्यामध्ये माझी नाही मदत होऊ शकत. पण एखादा मिसिंग पर्सन आहे, त्याच्यामध्ये माझी मदत होऊ शकते. थोडीफार तरी होते, 60% तरी होते, 100% जरी नाही झाली तरी. पोलिसांना याचा फायदा होऊ शकतो. वर्णन करू शकते मी एखाद्या गोष्टीचं. म्हणजे एखाद्याला समजा अशी बायको मिळणार आहे किंवा असा नवरा मिळणार आहे, तर मी एखाद्या हिरो किंवा हिरोईनचं नाव सांगते, साधारण असं असेल, मग ते मराठी किंवा हिंदी. पण मग ते खरं होतं का? म्हणजे ते खरं होतं, ते खरं होतं. आता आधी तसं नाहीये, पण एक आयडिया येते ना आपल्याला, किंवा तो व्यक्ती कसा असेल, हो, स्वभावाने कसा आहे. इंटरनल तर कळू शकतं, एक्सटर्नल तर आपल्याला सगळं दिसतच असतं,
पण इंटरनल आजकाल फार महत्वाचं आहे ना समजणं. ते हो ना. इंटरनल समजत नाही म्हणून तर डिवोर्स होतात. बरोबर ना, लोक दाखवताय दाखवतात ते खरं आहे, अगदी खरं आहे. ओके. आणि हे इंटरनल कळलं तर मग नक्कीच फायदा होतो, प्रश्नच नाही. असं एखादी केस स्टडी नाही का की ज्यालाच तुम्ही अशी लग्नाची होणारी बायको त्याच्याबद्दल सांगितलं किंवा सांगितलं की कशी असेल ती वगैरे, म्हणजे दिसायला वगैरे दिसायला किंवा एखाद्या अडचणीपासून तुम्ही त्याला वाचवलं समजा भविष्यामध्ये किंवा काय? क्लायंटच आहे माझं एक, तर त्याचं लग्नासाठी बघत होते आणि म्हणजे 1-2 ब्रेकअप झाले होते त्याचे, पण ते टाइमपासच असतो, लहान वय असतं, तसं ते झालं होतं कॉलेजमध्ये असताना. मग एक मुलगी आली, गावाकडची होती ती, पण भरपूर शिकलेली, म्हणजे टिबल ग्रॅज्युएट झालेली आहे ती, आणि पण ती गावाकडची होती. त्यामुळे हा नाही म्हणत होता. दिसायला अतिशय सुंदर होती, आहे म्हणजे होती काय आहे ती. आणि आले माझ्याकडे, तर आईला आवडलं, सगळ्यांना आवडलं, पण मुलाचं एवढंच होतं की ती गावाकडची आहे, मी पुण्यातला आहे, म्हणजे मॉडर्न आहे, तर ती मॅच होणार नाही. मग मी त्याला सांगितलं, दादा तू प्लस आणि मायनस असं काढ आणि विचार कर की तुझ्यासाठी तुला जे वाटतंय तोच निर्णय शेवट घे. मी सांगते, आई सांगते म्हणून घेऊ नकोस. मग नंतर त्या मुलीचं एवढं प्रेम होतं त्याच्यावर, म्हणजे ते लव्ह ॲट फर्स्ट साईट असं म्हणतात तसं. आणि मग ती म्हणाली, तू म्हणशील तशी मी बदलायला तयार आहे. म्हणजे माझं त्याचं बोलणं झाल्यावर त्यांनी एक पुन्हा तिच्याशी मीटिंग केली, तेव्हा तिने सांगितलं, तू म्हणशील तसं मी बदलेन. आणि खरोखर ती बदलली, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता त्याला हसायला येतं की मी का हिला नाही म्हटलं असतं तर एवढी चांगली मुलगी गेली असती हातातनं. आणि आज सुंदर त्यांचा संसार चालू आहे. आणि हे कसं आहे, पण होतं असं ना की माणसाला गॅरंटी वाटत नाही पटकरून, पण असं नाही आहे. ती खरोखर चांगली मुलगी होती, शिकलेली आहे, कॅरेक्टर चांगलं होतं. ह्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. ते तर आहेच. हो, कॅरेक्टर आणि क्वालिफिकेशन ह्याला थोडं महत्त्व द्यावं लोकांनी. बाकी आज आहे उद्या नाही, नसेल सुद्धा, पण शिक्षण असेल आणि कॅरेक्टर चांगलं असेल तर माणूस पुढे गेल्याशिवाय राहत नाही. ओके. आता थोडंसं हे झालं माणसांबद्दल, आता थोडंसं भूतांबद्दल, आत्मांबद्दल त्याचं एकदा विचारतो मी. कळतं मला करणी बाधा किंवा बाहेरचा काही दोष आहे का असं, पण त्याच्यावर आध्यात्मिकच उपाय आहे. त्यांनी केलंय म्हणून तुम्ही त्याच्यावर करायला जाल तर ते माझ्याकडे तर नाही. पण अध्यात्मामध्ये तेवढी ताकद आहेत आणि आपल्याकडे खूप असे मंत्र आहेत की ज्याच्यामुळे, किंवा श्लोक आहेत, स्तोत्र आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही निश्चित, फक्त त्याचा एक काही ठराविक पिरियड असतो, त्या पिरियडपर्यंत तुम्हाला ते केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचा परिणाम कमी होत नाही. ओके. तर मला तेच आठवत होतं की समजा हे तर झालं समजा, पण मग जर समजा माझ्या परिवारातली एखादी व्यक्ती जर गेलेली असेल, एक्सपायर झालेली असेल, तर त्याच्याबद्दल मी काही विचारू शकतो का की अचानक कशामुळे गेली, किंवा त्या व्यक्तीचा काहीतरी मेसेज असेल तर मला सपोज आता कसं असतं की कोणाशी तरी बोलायचं असतं आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते, पण एखादी शब्द सांगायची राहून जाते किंवा काहीतरी भांडण झालेलं असतं, तर तसं काही तुम्ही त्याच्यात मदत करू शकता? हो, केलेली आहे मी मदत. आत्ता एक 3-4 महिन्यापूर्वीच झालं आहे तसं की पुण्यातलंच आहे, आई वडील आहेत, एकुलता एक मुलगा आहे, पण काही चांगलं घडत नव्हतं त्याच्या आयुष्यामध्ये, त्याला हवं तसं. म्हणून त्याने अगदी व्यवस्थित नोट लिहून सुसाईड केलं. आणि तर ते वडील, अशीच ओळख झाली आमची, आणि त्यांनी विचारलं मला की का त्यांनी असं केलं असेल. तर मी त्यांना त्याचं उत्तर दिलं की तो कंटाळला होता आणि त्यांनी म्हणजे कुठेही कोणालाही दोष काही दिलेला नाही, पण त्याच्या नावाने जे कोणी शिकायचं आहे ज्यांना, त्याच्या
त्या लोकांसाठी, त्या मुलांसाठी तुम्ही दान करत जा. एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला तुम्ही शिकवत जा. हे त्याचं मनात होतं शेवट जाताना. आता ते त्याप्रमाणे डोनेशन देतात किंवा 1-2 मुलांची जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे त्यांनी. आणि त्यांना तेव्हापासनं ना खूप शांत वाटतं. अरे वा. आणि खरं आहे हे. म्हणजे त्यांचा फोन आला मला की मॅडम मला असं वाटतं की माझ्या मुलासाठीच मी हे करतोय. तर तो मेसेज एक त्यांची जी तडफड चालली होती ना ती पण थांबली. बरोबर आहे ना. कारण जाणारा जातो, कसाही जातो, आपला असतो तो. पण आपला जीव अडकलेला जीव असतो. अडकलेला असतो. मग काय करायचं? अशा वेळेला मदत होते. आणि हे खूप मला म्हणजे मेडिकल इमर्जन्सी आणि विद्यार्थी यांच्यावर माझं विशेष मला असं वाटतं की ते उद्याचं भविष्य आहे. तर त्यांना योग्य मार्ग दिला तर चुकू नये. त्यांनी चुकीच्या वाट्याला जाऊन पुन्हा युटर्न घेण्यापेक्षा आधीच त्यांनी बघून घ्यावं. म्हणजे मग वेळ आणि पैसा सगळं वाया नाही जाणार. बरोबर. आता एक गोष्ट आणखी लक्षात आली आता ते विचारून घेतो की जसं आपण आत्मेबद्दल बोललो, मेलेल्या व्यक्तीबद्दल बोललो, बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की आपल्या आयुष्यात अचानक अशी घटना घडलेली असते जी आपल्या कर्मांमुळे असते किंवा मागच्या जन्माच्या कर्मांमुळे असते. तर त्या बाबतीत तुम्ही काही मदत करू शकतात का? हो. की समजा एखाद्याला जाणून घ्यायचं असेल की माझ्या मागच्या जन्मामध्ये काहीतरी चुकलं होतं का, आज असं का होतंय, काही कारण त्याचं मागच्या जन्मात लपलेलं आहे का, तर याच्यात तुम्ही काय मदत करू शकता? आता एक व्यक्ती होता, त्याच्या आयुष्यामध्ये 3 लग्न झाली होती. बापरे. पण तरीही संतती योग वगैरे नव्हता. तर तो म्हणला असं मॅडम म्हणजे अगदी लिगली त्यांनी केले होते 3 लग्न केवळ मूलबाळ व्हावं म्हणून. पण काही केल्या होईना. मग आला माझ्याकडे. मी त्याला सांगितलं की असं असं मागच्या जन्मांमध्ये तू मुली झाल्या होत्या म्हणून तू ॲबॉर्शन्स करायला लावले होतेस आणि त्या महिलेचे तुला शाप आहेत. काहीही केलंस तरी ह्या जन्मात तुला मूल होऊ शकत नाही. किती पण तू मेडिकली जा, मॉडर्न टेक्नॉलॉजीनी जा, नॉर्मल यानी तर होणारच नाही. कितीही लग्न कर, तुला संतान सुख नाही म्हणजे नाही. भले तू दत्तक घे पण तोच मुलगा तुझ्या जीवावर उठेल. बापरे. हो, इथपर्यंत मी सांगितलं त्याला. आणि तसंच आहे आता. हे भयानक आहे सगळं ऐकायला, पण आहे हे फॅक्ट आहे. जे व्हायचं असेल ते होतं. जे आहे ते आहे. हो. पण असतं ना हे पण ऍटलीस्ट आपल्याला प्रत्येकाचं कर्माशी रिलेटेड असतंच. हो. म्हणजे साधं बसमध्ये किंवा एखाद्या बसस्टॉपवर सुद्धा कोण आपल्या शेजारी येणारे हे सुद्धा लिहिलेलं असतं. क्षणी असतं किंवा कायमस्वरूपी पण असतं. पण तो माणूस आपल्या आयुष्यात त्या वेळेसाठी घेऊन जातो. ते कनेक्शन असतं. बरोबर. असंच होत नाही. आणि याच्यावर 100% सगळ्यांनी विश्वास ठेवावा. असं आता एवढी लोकसंख्या आहे, सगळ्यांची कुठे आपण ओळख होते आपली, ते आहे असं नाहीये. जे आपल्याशी कनेक्टेड असतात मागच्या जन्मांचे तेच लोक येतात. परत तेच. हो, तेच येतात. आणि त्यांचं देणं घेणं असतंच. त्याच्याशिवाय ते कोणी येत नाही. ओके. म्हणजे असं उदाहरण देते मी तुम्हाला. नात्यात आहे किंवा लांबच्या नात्यात आहे असं म्हणा. त्यांना मुलबाळ होत नव्हतं. त्यांनी दत्तक घेतला म्हणल्यानंतर मग सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करणं भाग आहे. त्याप्रमाणे त्यांनी केली. आणि नंतर त्याच मुलांनी त्या आईवडिलांना घराबाहेर काढलं. बापरे. आणि हे मी त्यांना सांगत होते. आणि हे फार एक मेसेज आहे हा, की जर देवाला द्यायचं आहे ना एखाद्याला मुलबाळ तर तो देतो. ज्या अर्थी ते नॅचरली होत नाही आहे किंवा इव्हन मॉडर्न टेक्नॉलॉजीने होत नाही आहे, या अर्थी ते नाही आहे आपल्या नशिबात, हे मान्य करावं. दत्तक घ्या, हे घ्या, ते घ्या, असं केलं तुम्ही तुमचं वाढून घेता, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मला तरी एवढंच कळालंय की
की समजा जे आहे ना ते होणारच आहे. होणारच आहे, त्याला थांबवू नाही शकत. पण मग प्रिकॉशन घेऊ प्रिकॉशन घेऊ शकतो. शकता, मेंटली तुमची प्रिपरेशन होते, तयारी किंवा आधीच तयारी करू फायनान्शियली शकतो. काही गोष्टी असतात त्या तुम्ही सेट करू शकता, फिजिकली करू शकता, म्हणजे व्यायाम करू शकता, बरोबर आहे ना. स्वतःची काळजी घेऊ जर शकता. सपोज मला माहिती आहे की मी सपोज 6 महिन्यानंतर जाणार आहे, हो, तर ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात करायच्या बाकी आहेत त्या मी तेवढ्या त्या टायमामध्ये करू करू शकतो. शकतो समजा. आणि मे बी त्यांनी अवॉइड पण होता, हम्म. अवॉइड सुद्धा होता. असंच काही नाही इथे घडलंच पाहिजे. म्हणजे ऍक्सिडेंट होणार आहे, पण मरेलच असं नाहीये एखादा माणूस. हम्म. पण ऍक्सिडेंट नाही आपण थांबवू शकत. बरोबर. पण फ्रॅक्चर होतं, थोडासा मुका मार लागतो, म्हणजे ती इंटेन्सिटी कमी होऊन जाते. इंटेन्सिटी कमी होते. ओके. आणि आणखी ही पण गोष्ट माझ्या लक्षात आली की समजा की दुःख तर असतंच, पण कधी कधी ना आपल्या मनात काही प्रश्न असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारायची असतात, कोणाला काहीतरी सांगायचं असतं आणि त्याचं उत्तर आपल्याला हवं असतं, पण ते मिळत नाही. तर अशा बाबतीत तरी तुमची मदत त्यांना होऊ शकते. नक्कीच होते. म्हणजे खूप असे लोक आहेत की काही, मी म्हणलं तसं मगाशी, विश्वास ठेवू नये, मी पण सांगितलं. तर नाही, अशा काही सिक्रेट गोष्टी असतात की ज्या आपण ओपन करू शकतो. मग नक्कीच येतात असे लोक, सांगतात मला, मग मी त्यांना त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे आध्यात्मिकच सांगत असते आणि त्याचा त्यांना फायदा होतो. कारण आपल्याला मनात जर एखादा प्रश्नाचा त्रास देत असला ना, हो, त्यांना झोप लागते झोप ना, कशात आपलं मन लागतं, ऍटलीस्ट त्या प्रश्नाचं उत्तर जरी आपल्याला मिळालं मिळालं तरी समाधान असतं. आता मी हे आत्महत्या झाली त्या मुलाची, त्याच्या वडील इतके म्हणजे पीस मिळाला त्यांना, शांतता मिळाली. जे व्हायचं ते तर होणारच आहे समजा. हो, ते त्यांना म्हणजे तो मेसेज त्यांच्यापर्यंत गेला, त्यामुळे ते खूप शांत आणि ही व्हेरी हॅपी नाव. म्हणजे आता मुलगा गेला ते दुःख तर ते लपवू नाही शकत, पण दुसऱ्याला आपण मदत करतोय त्यात समाधान, त्याच्यात खूप मोठं समाधान आहे. आपल्या मुलांसाठी तर आपण करतच असतो. एक उदाहरण अजून आठवतंय मला की साधारण एक 15-16 वर्षाची होते मी, तेव्हा आमच्या जवळचा एक मुलगा होता, त्याचे वडील नुकतेच गेलेले होते आणि मग आता असे अचानक गेले, म्हणजे मॅच बघता बघता गादीवरनं खाली पडले आणि हार्ट अटॅकने गेले ते. त्याच्यानंतर मग लग्न करायला लागतं ना 3 वर्षाच्या आतमध्ये. तर त्याचं एक अफेअर होतं, तर त्याचं लग्न करायचं का नाही त्या मुलीशी, कारण ती थोडीशी साऊथ इंडियन होती आणि हे पूर्ण कोकणस्थ ब्राह्मण. तर असं झालं की आता वडील तर गेलेले आहेत, मग आता वडिलांच्या मनात काय असेल बुवा, हो का नाही. आई भाऊ आहे, त्यांच्या मनात इतकं नव्हतं, पण आता वडिलांचं पण बघूया. तर मग वडिलांना आम्ही प्रॉपर प्लॅनचेट करून बोलावलं आणि म्हणजे ते प्लॅनचेट करताना सगळ्यांना इतकं जाणवलं ते व्हायब्रेशन्स, आणि त्यांचं उत्तर यश आलं की ह्याच मुलीसोबत हा मुलगा लग्न करणार आहे आणि हा पुण्यापासून लांबच राहणार आहे आणि मोठा होणार आहे तो, अर्थात अब्रॉडला सुद्धा जाईल. तसा त्यांनी त्याच मुलीशी लग्न केलं. तो अब्रॉडला होता, आता तो मुंबईला आहे. अरे वा. म्हणजे हे पण समजू शकतं. पण हे असं आहे, आता सगळेच जण यायला लागतील मग तसं नाही चालणार. ते मला तशी परमिशन असायला लागते, एखाद्याचं बघायचं का नाही, त्याच्याशिवाय नाही मी करू शकत. आणि सगळ्यांचं समजेल असं पण नाहीये. तुम्ही बळबळ विचारा, बळजबरी इथे चालत नाही. बळजबरी केली की मी तर करतच नाही. बळजबरी नाही करायची, सहज येईल ना ते खरं असतं. उगाच एखाद्याला काहीतरी ऐकायचं, मग तेच ऐकायची अपेक्षा असते. यस, बळजबरी नाही काय कामाची. आता हे झालं समजा बाकीच्यांबद्दल. आता आपण एवढं सगळं तर कव्हर केलंय, पण एक लाईव्ह आपण एकदा चेक करूयात. आपण याच्या आयुष्यात याच्या आधी कधीच भेटलेलं नाहीये, आता फर्स्ट टाइम मी तुम्हाला भेटलोय समजा. तर माझ्या बाबतीत अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला असं सांगावीशी वाटते, ते आपण लाईव्ह सगळ्यांसमोर करतोय. म्हणजे मान्य करा तुम्ही की आपण पहिल्यांदा भेटलोय, म्हणजे कोणी काही असं डाऊट नाही घेणार. नाही, आपण पहिल्यांदाच भेटलो, म्हणजे असं काही नाहीये.
काही ओळख आहे हां. पहिली, पण मला थोडी माहिती लागेल हां. तुमची. जसं की म्हणजे घरी कोण कोण असतं? मूळ गाव कुठलं तुमचं? माझं जळगाव जिल्ह्यातलं एक नाडगाव म्हणून गाव आहे. हं. ते माझं मूळ गाव आहे. आणि शिक्षण वगैरे तिथेच झालं? हां, म्हणजे 11वी-12वी पर्यंत जळगाव भुसावळच्या साईडला झालं. हं. बाकी नंतर इंजिनिअरिंगला मी मराठवाड्यात होतो, समजा बीडला वगैरे अच्छा. होतो. बरं. म्हणजे करिअर रिलेटेड हवंय कुठलीही असं गोष्ट आहे. समजा भविष्याशी रिलेटेड एखादी असा मेसेज की जो तुम्ही मला द्याल की या गोष्टीची काळजी घे किंवा काय. तुमचं कुलदैवत काय आहे? चामुंडा देवी आहे. बरं. पण जाता तुम्ही असं दरवर्षी वगैरे? नाही, ऍक्च्युली ती राजस्थानमध्ये आहे. बरं. मग पण त्याच्यामुळे मग जाणं त्याचा होत फोटो नाही. हो, म्हणजे वगैरे गावाकडे आहे? आहे एक मंदिर, तिथं जात असतो. बरं. म्हणजे मला तरी असं फार वाटलं, म्हणजे तुमच्याकडे बघून, की कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाहीये तुम्हाला, आणि म्हणून तुम्ही असं हटके काहीतरी करायचं होतं आणि तसं डेअरिंग केलं किंवा घरच्यांनी सपोर्ट केला आहे तुम्हाला. पहिल्यांदी थोडंसं नसेल, पण आता तर नक्कीच करणार ते, काहीच प्रश्न नाही. फक्त ह्याच्यामध्ये अ, नक्कीच मी पुन्हा तेच सांगेन, विश्वास कमी ठेवा. फायनान्शियली मदत कोणालाही जास्ती करू नका. आणि अ, पैसे द्यायचे पण नाही आणि घ्यायचे पण नाही. हे कायम लक्षात ठेवा. ओके. म्हणजे फसवणार किंवा दिलेले पैसे न येणं अशा गोष्टी होणार तुमच्या आयुष्यात, जर तुम्ही इमोशनली गेलात तर. बरं. तर तेवढं पाळा तुम्ही. खूप महत्त्वाचं आहे हे, कारण इथून पुढे वेळ मिळणार नाही आहे तुम्हाला. हे लिहून ठेवा तुम्ही. आणि छान होणार आहे तुमचं. पण ह्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन्स पण करता आले तर नक्की करा. बरं. त्यात म्हणजे आपण असं म्हणू नये की वेगळे वेगळे अँगल्स असलेले पॉडकास्ट लोकांना ऐकायला आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, बरोबर. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. तर त्याच्यावर फोकस करा, तर तुम्ही पुढे जाल. येस. तर थँक्यू सो मच सुचिताजी की इतक्या लांबून तुम्ही आलात आपल्या पॉडकास्टसाठी आणि लोकांना एक एक्सपिरियन्स शेअर केला की हो. खरंच त्यांना त्यांच्या आयुष्यात जर काही अडचण असली हो. तर ते तुमची मदत घेऊ शकतात. तर तरी पण स्पेसिफिकली असं विचारायचं आहे मला की असे कुठल्या टाईपचे लोक आहेत की ज्यांना तुम्ही मदत करू शकतात? एक शेवटचं विचारतो, ज्याने लोकांना आणखी थोडंसं क्लिअर होईल. समजा अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत याची मदत होऊ शकते. गुप्तधन, पाणी, गुप्तधन शोधायला मदत करतात. गुप्तधन शोधायला, किंवा एखाद्या खाली काही आता कोळसा आहे किंवा असे काही जमिनीशी मिनरल्स related. असतात, ते शोधायला मदत होऊ शकते. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि थोडंसं कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. खरं तर या टॉपिक्समध्ये तुम्हाला आणखी काही गोष्टी जर ऐकायच्या असतील मॅडमकडून किंवा याच्याशीच रिलेटेड काही गोष्टींमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा, म्हणजे आम्हाला कळेल की इथून पुढचं व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती बनवायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढं आपण कॉन्टेंटची लेवल आणखी वाढवत नेणार आहोत आणि चांगल्यात चांगले गेस्ट आपल्या चॅनलवरती आणायचा प्रयत्न करणार आहोत. पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे, म्हणून श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.